हे बघा कालजी पेटा याची रेसिपी आहे आज। तर कालजी पेटा आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पेटाचे तुकडे करणार आहे आणि पेटाना आज मी कुकरला लावणार आहे, कारण शिजायला टाइम पण लागतो आणि मिस्टरांना डब्बा द्यायचा आहे। तर अगोदर मी पेटा कापून मिक्सरला 2 शिट्ट्या घेणार आहे, मिक्सरला लावणार आहे। ते बघा कापला त्याला आणि आता मिक्सरला लावते। त्याच्यात थोडं तेल टाकते आणि हळद आणि पाणी टाकले आणि 2 शिट्ट्या घेणार आहे मी। बघा हे जे मी पाणी टाकणार आहे ना, तेच पाणी नंतर रेसिपीमध्ये टाकणार आहे। वेगळं असं मी पाणी टाकणार नाही। हे जे पाणी टाकलं नाही हेच पाण्यात मी बनवणार आहे, कारण एकदम पातळ नाही करायचे आणि एकदम जाड पण नाही करायचे। आणि त्यांना डब्याची आहे रेसिपी। तेल थोडं जास्त टाकले, कारण का तेल जास्त नाही टाकलं तर मग ते एकदम पाण्यासारखी रेसिपी दिसेल, म्हणून थोडं तेल मी जास्त टाकले। गॅस कमी केलाय आणि हे टाकलं धना पावडर। त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि ह्याला मी वाटणने वापरले, फक्त कांदा आणि टोमॅटो। बघा हिंग टाकते, कांदा आणि 1 मिरची घेतली, ते आता परतून घेते। कांदा थोडा मऊसर शिजून घ्यायचा। कांदा शिजायला आला की मग आलं लसणाची पेस्ट टाकायची। आणि हो, मी आज लसूण ना थोडा जास्त वापरला। बघा हळद टाकली। हा आगरी मसाला आमचा स्पेशल
तो 3 चमचे टाकला आणि थोडा गरम मसाला टाकला. आणि मग मिक्स करून घ्यायचं. आणि हो, हे मी मिक्सरला पेटा जो शिजवलेला ना त्याचा आहे हे पाणी. त्याच पाण्यात मी हे रेसिपी करणार आहे. तेच पाणी आता मी हे टाकले, दुसरं पाणी टाकणार नाही आहे. आणि बघा कालजी टाकली. कालजी शिजायला काय टाईम नाही लागत, लगेच शिजली जाते. कारण पेटा मी कुकरला लावलेला म्हणून कालजी टाकली. कालजी थोडीशी शिजायला आली की मी त्याच्यात पेटा टाकणार आहे. म्हणजे पेटा जर शिजायचा राहिला असेल तर तो कालजीबरोबर शिजला जाईल. आणि ही रेसिपी खूप छान होणार आहे. कलेजा पेटा रस्सा. बघा कढई भरलेली आहे. कढई भरली कारण काय ह्यातून पूर्ण डबा भरून ऑफिसला जाणार आहे. आणि मिस्टरांच्या ऑफिसमध्ये फरमाईश करतात की बाबा चांगले म्हणजे चांगलं कालवण किंवा काय जे बनवायचं ते चांगलं करून घेऊन ये. आता लॉलीपॉपसुद्धा मी करून दिलेले त्यांना ऑफिसमध्ये डब्याला. तर कोणीतरी सांगितले की मलासुद्धा हे अर्धा किलो करून घेऊन या म्हणून. तर ऑर्डर आलेली अर्धा किलोची. थोडीशी, कारण जास्त मी ऑर्डरी वगैरे काय घेत नाही. हे बघा आता पेटा टाकते. पेटा शिजला आहे तरी पण तो सुरलेला काळजी व कलेजाबरोबर शिजला जाईल. आणि मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे गाईज. बघा तुम्ही जे हाय पेट्याचं पाणी त्याच्यातच शिजवते.